आपण एक्झाम्पल 2 मध्ये पाहिलेलं होतं शो दे आर कोलिनियर. आपण एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पाहणार आहोत व्हेरीफाय वेदर पॉईंट्स पी क्यू अँड आर आर कोलिनियर. व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. शब्द फक्त प्रश्नाचे उत्तर लिहिताना बदलायचं आहे. देअरफॉर हिअर वी आर शो दे आर कोलिनियर. हिअर वी आर व्हेरीफाय दे आर कोलिनियर और दे आर नॉट कोलिनियर. फक्त प्रश्नामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, त्यांनी जसा प्रश्न विचारलेला आहे तेच फक्त लिहायचं आहे. करायचं सेम टू सेम आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स पी क्यू काढायचं आहे, डिस्टन्स क्यू आर काढायचं आहे, डिस्टन्स पी आर काढायचा आहे. ते जर का आपल्याला कोलिनियर मिळाले तर लिहायचे कोलिनियर आहेत. ते जर आपल्याला मिळाले नाहीत कोलिनियर तर लिहायचं दे आर नॉट कोलिनियर. काढूया. बघा, आपल्याला पण त्यांनी अगोदर दाखवलं की तुम्ही डिस्टन्स काढताना याची प्रॅक्टिस करा, म्हणून त्यांनी सुरुवातीला आपल्याला x1 y1 लिहून दाखवले होते. आता नंतरच्या पॉईंट्स त्यांनी लिहून दाखवलेले नाहीत. याचा अर्थ तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तिकडे तुम्हाला डायरेक्ट हे आन्सर असं लिहिता येईल. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही आहे. आता लिहिलेलं आहे डिस्टन्स पी क्यू. बघा इथे डिस्टन्स लिहिलेलं नाही, पण आपण वाचायचं तसंच आहे. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू, हा आहे तुमचा x1, हा आहे y1, हा आहे x2, हा आहे y2. 3 ओके. हा मोठा आहे, हा छोटा आहे, म्हणून त्याने 6 - 3 -6 -7 म्हणजे झाला -6 + 7. ठीक आहे. 6 - 3 इज इक्वल टू 3, -6 + 7 इज इक्वल टू +1. 3चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काय आलेला आहे 9 आणि 1चा स्क्वेअर 1 प्लस केल्यानंतर आन्सर आलं 10 आणि म्हणून आपण ते काय लिहिलेलं आहे इन द रूट 10. डिस्टन्स ऑफ क्यू आर 3 3 -7 3. मग आपण लिहिलं 3 -3 -7 -3. बघा आपण बघितलेलं होतं अगोदरसुद्धा. x1 अगोदर घेऊनसुद्धा तुम्ही करू शकताय, x2 अगोदर घेऊनसुद्धा तुम्ही करू शकता. आन्सर तुम्हाला काढताना कसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. इथे काही असं नाही आहे की असंच काढायचं आहे. कसंही काढलं तरी तो डिस्टन्स तुमचा व्यवस्थित आला पाहिजे. 3 - 3 0 -7 -3 इज इक्वल टू -10. 0चा स्क्वेअर 0 -10चा स्क्वेअर 100. आन्सर काय आलेलं आहे 100. आता पुढचा डिस्टन्स ऑफ पी आर 6 3 -6 3 3 -6 3 +6. बघा 6 - 3 इथे बघा कसं केलं आहे 3 - 6 बरोबर आहे. 3 -6 म्हणून दिले 3 + 6. आता 3 - 6चा आन्सर आहे -3. 3 + 6चा आन्सर आहे 9. 3चा स्क्वेअर किंवा -3चा स्क्वेअर 9 आणि 9चा स्क्वेअर 81 प्लस केल्यानंतर आन्सर आलेला आहे इन द स्क्वेअर रूट 90. आता फ्रॉम 1 2 and 3 out of in the root 10, in the root 100 and in the root 90. In the root 100 is the largest number. Now we will verify whether in the root 100 and minus in the root 10 plus in the root 90 are equal. They are not equal. In the root 100 याचं तुमचा आन्सर 10 येऊ शकतं, पण ह्याला 90 + 10 केल्यानंतर आन्सर तुमचा 10 किंवा आन्सर 100 नाही येत आहे तुमचं, कारण हे इन द रूट आहेत. सेम असते तर तुम्ही लिहिलं असतं 2 इन द रूट 90 असं काहीतरी लिहिलं असतं, पण हे तसे आहेत का, नाही आहेत हे तसे, म्हणजे दे आर नॉट इक्वल. सो वी विल सी दॅट इन द रूट 10 प्लस इन द रूट 90 इज ग्रेटर दॅन इन द रूट 100. Therefore PQ plus PR is not equal to QR. Therefore points P, Q and R are not collinear. किंवा आपण इथे लिहू शकतो therefore we can verify points P, Q, R are not collinear. आपण एक्झाम्पल 2 आणि एक्झाम्पल 3 मध्ये पाहिलं होतं ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल किंवा 3 पॉईंट्स आहेत आणि ते कोलिनियर आहेत का की ते कोलिनियर नाही आहेत ते आपण पाहिलेलं होतं. पण
पण फक्त आपल्याला 3च पॉईंट्स देतील का? नाही, ते आपल्याला 4 पॉईंट्स पण देऊ शकतील. म्हणजे आपल्याला क्वाड्रिलॅटरल असेल किंवा स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल, काहीतरी असेल. क्वाड्रिलॅटरल असेल म्हणजे ते स्क्वेअर तुमचा किंवा रेक्टँगल किंवा आणखीन कोणत्याही प्रकारचा, पण दे हॅव 4 पॉईंट्स. तर असा प्रकारचा क्वाड्रिलॅटरल असेल आणि त्याचं आपल्याला कोलिनियर सांगितलेलं असेल. शो दॅट पॉईंट्स 1, 1, 7, 4, 2, -1, -1 अँड -4, 4 आर वर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर. आता तो क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे का नाही हे आपल्याला दाखवायचं आहे. इन द क्वाड्रिलॅटरल इफ ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड बोथ डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ देन इट इज अ स्क्वेअर. स्क्वेअरचे आपले जे पॉईंट्स आहेत, स्क्वेअर पण कशाला म्हणतो ते आपण लिहून काढलेलं आहे. ऑल साइड्स आर इक्वल आणि बोथ डायगोनल्स आर इक्वल. तर त्याच वेळेला आपल्याला काय होईल हे प्रूफ करता येईल स्क्वेअर्स आहेत. मग आपल्याला कसं आपण यांना आता नावं देऊया. नावं दिली की आपल्याला सोपी पडतील. ए बीच्या समोर कोणती लाईन येणार आहे? बी सी येणार आहे का? नाही, तर ती सी डी येणार आहे. किंवा ए आणि बीच्या किंवा एला बरोबर जो अपोजिट येणार आहे तो डी असेल किंवा सी असेल. काय असेल तो सीच असेल. बरोबर आहे. किंवा आपण पकडूया बीला कोण येणार आहे अपोजिट, तर तो डीच असणार आहे. मग त्या प्रकारे आपल्याला तशी लाईन्स मिळत आहेत का ती आपण बघूया. म्हणजे मग आपल्याला कळेल की डायगोनल्स बरोबर आहेत का हे, किंवा आपल्या ऑल साइड्स करेक्ट येता आहेत का. मग आपण लिहायला सुरुवात करूया. आता आपण ह्याला नावं दिलेली आहेत. ह्याला समजूया ए, ह्याला समजूया बी, ह्याला समजूया सी, ह्याला समजूया डी. मग आता डिस्टन्स ऑफ ए बी लिहायचं तर आपण ह्याचं कंपॅरिझन करणार. डिस्टन्स ऑफ बी सी लिहायचं तेव्हा ह्याचं कंपॅरिझन करणार. डिस्टन्स ऑफ सी डी लिहिणार तेव्हा ह्याचं कंपॅरिझन करणार. डिस्टन्स ऑफ ए सी लिहिलं तर ह्याचं कंपॅरिझन करणार. डिस्टन्स ऑफ बी डी केलं तर ह्याचं कंपॅरिझन करणार आहोत. आणि डिस्टन्स अँड ए डी सुद्धा आपल्याला काढायचाच आहे. किंवा डिस्टन्स ॲट डी ए हा सुद्धा आपल्याला काढायचाच आहे. ए बी 1 - 4 इन द होल स्क्वेअर प्लस 7 - 2 द होल स्क्वेअर. 1 - 3 म्हणजे आपला आन्सर आला आहे -3. -3चा स्क्वेअर आलेला आहे 9. 7 - 2चा आन्सर आलेला आहे 5. 5चा स्क्वेअर आहे 25. 9 + 25 इज इक्वल टू 34. बी सी 4 + 1 द होल स्क्वेअर प्लस 2 + 1 द होल स्क्वेअर. 4 + 5 4 + 1 5. 5चा स्क्वेअर 25. 2 + 1 3. 3चा स्क्वेअर 9. 25 + 9 इज इक्वल टू 34. सी डी -1 + 4 द होल स्क्वेअर. -1 - 4 द होल स्क्वेअर. -1 + 4 3. 3चा स्क्वेअर आहे 9. -1 - 4 आन्सर आला -5. -5चा स्क्वेअर आहे +25. 9 + 25 34. बघा चारही लाईन्स सारख्या आलेल्या आहेत. आता आपण 3 बघितलेल्या आहेत. डी ए 1 + 4 द होल स्क्वेअर प्लस 7 - 4 द होल स्क्वेअर. 1 + 4 5. 5चा स्क्वेअर आला 25. 7 - 4 आन्सर आलं 3. 3चा स्क्वेअर आला 9. 25 + 9 34. सगळीकडे 25 + 9 34. म्हणजे चारही लाईन सारख्या आहेत. स्क्वेअर असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता आपण म्हणालो होतो सी काय येणार आहे त्याचा अपोजिट येणार आहे. म्हणजे ए आणि सीची लाईन असेल तिथे डायगोनल येणार आहे आणि बी आणि डीची जेव्हा लाईन असेल तेव्हा ती डायगोनल येणार आहे. तर ती सारखी आहे का बघूया. ती स्क्वेअरसारखी नसणार, तिचा आन्सर वेगळा येणार आहे. पण दोन्हीची आन्सर सारखी असली तरच आपण त्याला काय म्हणू शकणार आहोत, त्याला आपण स्क्वेअर म्हणू शकणार आहोत. ते डायगोनल जर वेगवेगळे आले तर तो काय असेल आठवा बरं. त्याला आपण काय म्हणतो रोम्बस म्हणतो. ऑल साइड्स आर इक्वल पण त्याचे डायगोनल्स जे आहेत ते कसे येणार आहेत वेगळे येणार आहेत. मग आपल्याला बघायचे दोन्ही सारखे येत आहेत का. दोन्ही सारखे आले तरच आपण प्रूफ करू शकणार आहोत की ते स्क्वेअर आहेत. हे सगळं आपल्या लक्षात असायला हवं आहे तेव्हाच आपण ते प्रूफ करू शकणार आहोत. ए सी इज इक्वल टू 1 + 1 द होल स्क्वेअर प्लस 7 + 1 द होल स्क्वेअर. 1 + 1 2. 2चा स्क्वेअर आला 4. 7 + 1 8. 8चा स्क्वेअर आला 64. आन्सर आला आहे 68. बी डी
4 + 4 द होल स्क्वेअर + 2 - 4 द होल स्क्वेअर. 4 + 4 8, 8चा स्क्वेअर आला 64. 2 - 4 - 2चा स्क्वेअर आला +4. 64 + 4 68. दोन्ही डायग्नलसुद्धा काय आलेले आहेत, सेम आलेले आहेत. मग आपण लिहिलं इथे देअरफॉर AB = BC = CD = DA अँड AC = BD. आता क्लोजिंग स्क्रिप्ट लिहायची आहे. सो द लेन्स ऑफ 4 साइड्स आर इक्वल अँड 2 डायग्नॉल्स आर इक्वल. देअरफॉर 1 7 4 2 -1 -1 अँड -4 4 आर द व्हर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर. त्यांनी जर ABCD दिलं असतं तर आपल्याला सोपं पडलं असतं, पण त्यांनी आपल्याला नंबर्स दिलेले आहेत. सो यू हॅव टू राईट डाऊन द नंबर्स इन द आन्सर. आणि अशा प्रकारे क्लोजिंग स्क्रिप्ट लिहिणं सगळ्यात महत्त्वाचं. बरं, तुम्ही जिथे लिहिलेलं आहे AB = BC = CD = DA अँड AC = BD, तिथेसुद्धा तुमचा आन्सर करेक्ट झालेलं आहे. देअरफॉर दे आर स्क्वेअर असं लिहिलं तरीसुद्धा देअरफॉर इट इज अ स्क्वेअर असं लिहिलं तरी चालणार आहे. ओके, किंवा तुम्ही हे असं करून लिहिलं तरी चालणार आहे. पण जर का तुम्ही AB = BC = CD = DA अँड AC = BD असं लिहून जर का आन्सर स्टॉप केलं असेल तर तुम्हाला कदाचित पूर्ण मार्क मिळणार नाही, अर्धा मार्क कट होईल. कारण तुम्ही क्लोजिंग स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे. तुमचं जे काही कन्क्ल्युजन होतं ते तुम्ही काढून दाखवलेलं नाही आणि म्हणून कदाचित तुमचा अर्धा मार्क कट होईल. आणि म्हणून तुम्हाला ते लास्टचं वाक्य आहे ती क्लोजिंग स्क्रिप्ट लिहायचीच आहे. त्याचं कन्क्ल्युजन आहे ते लिहायचंच आहे, लक्षात ठेवा.